अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोल्याची जनता आता रेल्वे मार्गासाठी एकवटलेली आहे आणि आज नाशिक पुणे जो सेमी हाय स्पीड रेल्वे आहे ती संगमनेर आणि अकोले मार्गेच जावी अशी मुख्य मागणी या आंदोलनकर्त्याची आहे। हा मार्ग बदलण्यात आल्यानं संगमनेर असेल अकोले असेल या सर्व गावातील नागरिक जे आहेत ते संतप्त झालेले आहे आणि जोरदार घोषणाबाजी करत आता हा जो मोर्चा आहे संगमनेर प्रांत कार्यालयाकडे धडक देतोय। अकोले ते संगमनेर हे 20 किलोमीटर 22 किलोमीटरचं जे अंतर आहे ते या मोटरसायकलवर हे सर्व बाईक रॅली काढून तिथपर्यंत पोहोचणार आहेत आणि घोषणाबाजी करत हा सर्व मोर्चा जो आहे तो बाईक रॅली आहे ती निघाल्याचं अकोल्यातून पाहायला मिळतंय। अकोले तालुका हा निसर्ग पंढरी म्हणून ओळखला जातो आणि पर्यटकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे विकासासाठी आणि पर्यटनासाठी हा रेल्वे मार्ग गरजेचा आहे आणि हा एक गोल्डन ट्रायंगल आहे नाशिक त्यासोबत मुंबई आणि पुणे, त्यामुळे हा रेल्वे मार्ग जो प्रस्तावित होता त्याच मार्गे नेण्यात यावा, त्यात बदल करू नये अशी मागणी जी आहे ही आंदोलनकर्त्याची आहे। त्यासोबत शिर्डी शहापूर हा रेल्वे मार्ग जो आहे त्याचं सर्वेक्षण व्हावं ही देखील मुख्य मागणी या आंदोलनकर्त्यांची आहे। या आंदोलनामध्ये सर्वच पक्षाचे पदाधिकारी असतील लोकप्रतिनिधी असतील हे सामील झालेले आहेत। पक्ष बाजूला ठेवून पक्षाचे जोडे बाजूला ठेवून राजकीय जोडे बाजूला ठेवून हे सर्व जनता जी आहे ती एकवटलेली आहे। यामध्ये अकोल्याचे आमदार किरण लामटे आहेत, त्यासोबत शेतकरी नेते अजित नवले आहेत, बाजीराव दराडे आहेत आणि सगळ्याच पक्षाचे जवळपास शिवसेना असेल काँग्रेस असेल भाजप असेल सगळ्या पक्षाचे जे लोकप्रतिनिधी असतील किंवा नेते असतील ते या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं आहे आणि मोठ्या संख्येने हे सर्व आंदोलक आता संगमनेरकडे कूच करताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। मी कॅमेरा पर्सन अभिजितसह मनोज गाडेकर, TV9 मराठी, अकोले, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।